को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. ती मुक्ताईची पालखी या ठिकाणी आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला मार्गस्थ होत आहे. पंढरपूरला मार्गस्थ असताना बुलढाणा जिल्ह्यामध्ये मार्गस्थ होणार आहे. आपल्यासोबत पालखी प्रमुख आहेत रवींद्र हरणे महाराज. काय सांगाल दादा? आज सकाळी 4 वाजता काकडा आरती होऊन आणि सर्व वारकरी आदिशक्ती मुक्ताईंचं दर्शन घेऊन पुढील मुक्कामाकरता त्यांनी प्रस्थान केलेलं आहे, मार्गस्थ झालेले आहेत. आज मुक्ताई ही जळगाव जिल्ह्यामध्ये असलेलं स्थान आहे. जळगाव जिल्ह्यातला प्रवास जवळजवळ 9 वाजेपर्यंत पूर्ण होईल आणि चिखली घोडसगाव या गावापासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रवेश होईल आणि बुलढाणा जिल्ह्यात प्रवेश झाल्यानंतर दुपारचा विसावा, ज्याला वारकरी संप्रदाय न्याहारी म्हणतात, तो न्याहारीचा कार्यक्रम दसरगडमध्ये होईल. तो बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे आणि पुढे मुक्ताईनगर ते मलकापूर 30 किलोमीटरचा प्रवास करून आजच्या मुक्कामाला आदिशक्ती मुक्ताई मलकापूरमध्ये शहरामध्ये खऱ्या अर्थाने मुक्कामाकरता स्थित होतील. तिथं आरती सायं आरती होऊन एक वाटचालीचं 1 तासाचं कीर्तन होऊन मार्गामध्ये ज्या काही आमच्या सगळ्या अडचणी आहेत त्याचा विचार करून आणि त्यावर उपाययोजना करून साधनेच्या संदर्भात चिंतन करून 1 तासाची कीर्तनी सेवा होऊन हा सोहळा रात्रीच्या मुक्कामाला मलकापूरला विसावेल. या पालखी सोहळ्यात आरोग्य विभागाच्या वतीने देखील उपाययोजना होतोय. शासनाने यावर्षी श्रीमंत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा त्र्यंबकेश्वर आणि आदिशक्ती मुक्ताई पालखी सोहळा मुक्ताईनगर हे पालखी सोहळ्याकरता भरभरून कोट्यवधी रुपये या स्वच्छता आणि अभियानाकरता खर्च केले. पिण्याचं पाणी आणि स्वच्छतेकरता विशेष करून शासनाने फार मोठं योगदान दिलेलं आहे. त्याची वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मार्फत सगळी त्यांनी चिकित्सा करून त्याची शहानिशा करून आज सगळे जळगावचे अधिकारी येऊन त्यांनी त्या कामाची पाहणी केली. आदिशक्ती मुक्ताईची पालखी या ठिकाणी आज सकाळी पंढरपूरकडे पुन्हा एकदा मार्गस्थ बुलढाणा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आगमन होणार आहे. आपल्यासोबत इथे रवींद्र हरणे महाराज पालखी प्रमुख. रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी.